नेपाळमध्ये जेनजी लोकांनी नेपाळची संसद, पंतप्रधानाचं घर, तिथल्या राष्ट्रपतीचं घर सगळं काही जाळून टाकलं. होय, जाळून टाकलं. काय म्हणता, जेनजी? हो, तेच जेनजी. तर हे जेनजी काय, तर जेनजी म्हणजे जनरेशन झेड, म्हणजे ज्यांचा जन्म 2000 नंतर झालेला आहे, असे जे काही तरुण तरुणी असतात त्यांना जेनजी असं संबोधलं जातं. तर सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू झालेली चळवळ म्हणजेच जेनजी प्रोटेस्ट हे रस्त्यावर उतरले व या आंदोलनाने उग्र रूप धारण केलं. या आंदोलनामध्ये आतापर्यंत 30 तरुणांचा मृत्यू झाला. त्याचप्रमाणे 200च्या वर तरुण तरुणी जखमी झाले. मात्र हे आंदोलन करण्याची वेळ यांच्यावर का आली? कोणत्याही देशामध्ये जेव्हा बेरोजगारी वाढते, मूलभूत गरजांसाठी लोकांना झगडावं लागतं, तेव्हा ही तरुणाई रस्त्यावर येते. आणि त्या जेनजी प्रोटेस्ट मधले जर तुम्ही काही रील पाहिले किंवा ट्विट पाहिले तर त्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की त्यांचा आक्रोश मुख्यतः त्यांच्या नेत्यांवर आहे, जे त्यांच्या नेत्यांच्या मुलाची किंवा त्यांच्या कुटुंबियांची लाईफस्टाईल आहे. तर जेनजी प्रोटेस्टरचं असं म्हणणं आहे की आमच्या चोरलेल्या पैशातून यांची मौज मजा चालू आहे. पूर्वी नेपाळचे पंतप्रधान केपी ओली यांनी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजीनामा दिलेला आहे. केपी ओली यांनी त्यांच्या एवढ्या मोठ्या प्रदीर्घ काळामध्ये कधी भारताला भेट दिली नाही किंवा सुरुवातीच्या काळात ते भारत विरोधी म्हणूनही प्रसिद्ध होते. आपण सर्वांनी क्रोनॉलॉजी समजून घ्या. पाकिस्तान हा कायमस्वरूपी अस्थिर देश आहे. त्याचप्रमाणे श्रीलंकेमध्ये गेल्या 2 ते 3 वर्षांपूर्वी राष्ट्रपती भवनाचा सामान्य नागरिकांनी ताबा घेतला होता. त्यात बांगलादेशातली परिस्थिती आपण पाहिली. त्यांनी त्यांच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांची आंतरवस्त्रही सोडली नाही. इतका विकृत प्रोटेस्ट हा बांगलादेशामध्ये पाहायला मिळाला. आणि आता नेपाळ, म्यानमारमध्ये अराजकता चालू आहे. भारताला लागून असलेले चीन आणि भूतान सोडले तर प्रत्येक देशामध्ये सध्या अस्थिर वातावरण आहे. तर हे भारतामध्ये पण होऊ शकतं का आणि हे का चालू, तर याच्या मागे कोणाचा हात आहे, तर कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा. धन्यवाद.